नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता सिंधू ही राघवची भेट घेऊन घरी आलेली असते आणि सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आता सिंधू काकू आणि राजश्रीला देत म्हणते की काकू आणि आई, आपले राघव लवकरच घरी येणार आहे. ते ऐकून काकू आणि राजश्रीला खूप आनंद झालेला असतो. तर आता लगेचच काकू म्हणते की ही तर विनायकाचीच कृपा. तर आता राजश्री म्हणते की खरंच? तर सिंधू म्हणते हो. काकू म्हणते की आजच येणार आहे का राघव? तर सिंधू म्हणते की नाही काकू, आपल्याला राघवला सोडवण्यासाठी खूप मोठा पुरावा सापडला आहे. तेव्हा आता काकू म्हणते की पुरावा? अगं सिंधू, सांग ना पटकन, कोणता पुरावा आहे आणि काय सापडलं तुला? तेव्हा आता सिंधू म्हणते की काकू, कधी कधी गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असतात, पण आपलं त्या गोष्टीकडे मात्र लक्षच नसतं. ते ऐकून राजश्री म्हणते की अगं बाई, काय बोलतेस तू? कोड्यात बोलू नकोस ना सिंधू, असं सांग बरं पटकन काय झालंय ते आणि तुला असं काय सापडलंय. तेव्हा आता सगळ्यांकडे बघत सिंधू म्हणते की आई, काकू, मला काय वाटतं की बहुतेक मधू जिवंत आहे. तेव्हा सिंधूचे ते बोलणे ऐकून सगळेजण अवाक झालेले असतात, मोठे डोळे करून. आता सगळ्यांना मोठा शॉक बसलेला असतो आणि सगळेजण सिंधूकडे बघत असतात. तर आता राजश्री म्हणते, काय म्हणतेस, राणी जिवंत आहे? तर सिंधू म्हणते हो. आणि ज्या वेळेस आता मुलं फटाके उडवत होते त्या वेळेस आपल्या बिल्डिंगच्या शेजारी त्यातील एक फटाका कसा तो बॉक्समध्ये घुसला आणि त्या बॉक्सला कशी आग लागली आणि त्या मुलांनी कसा आरडाओरडा केला. त्यावेळेस आपण लक्ष्मीपूजन करत होतो आणि तो आरडाओरडा ऐकून मी कशी बाहेर गेले, याची आता सगळी हकीकत सिंधू आता राजश्री आणि काकूला सांगत असते आणि सगळे ते आता सिंधूच्या डोळ्यासमोर येत असते. आणि त्यानंतर ती आग बघून सिंधूने त्या मुलांना कसे पाणी सांगितले आणि पाणी टाकून सिंधूने ती आग कशी विझवली हे आता सिंधू सगळ्यांना सांगू लागते. आणि ती आग विझवताच त्या गाधीला गुंतलेले कानाचे कसे सिंधूला सापडले आणि मग तो पुरावा मधूचाच असल्याचे सिंधूच्या लक्षात येऊन आता आपल्याकडे खूप मोठा पुरावा आणि खूप मोठी मधूची गोष्ट सापडली. ज्या ठिकाणाहून मधूने उडी मारली होती त्याच ठिकाणी त्या गाद्या होत्या आणि तिथेच मधूच्या त्या गादीला अटकलेले कानातले सापडल्याचे सिंधू आता सगळ्यांना सांगते. सिंधू म्हणते की याच पुराव्याच्या आधारे आपले वकील साहेब मधूच्या घराचे सर्च वॉरंट काढणार आहे. विभावरीच्या घरी ना पोलिसांनी धाड टाकायलाच हवी सिंधू, असे आता काकू सिंधूला बोलते. आणि तिथे आपल्याला खूप पुरावे मिळतील बरं का त्या विभावरीच्या घरी सिंधू. तेव्हा आता ते ऐकून ऋतुजा म्हणते की वा सिंधू, मानले तुला. तुझ्यासारखी सावित्री असताना ना राघवला घाबरण्याचं काहीच कारण नाही. काकू म्हणते की पण सिंधू, सर्च वॉरंट कधी मिळणार आहे? सिंधू म्हणते की लवकरच मिळेल. तर लगेच हात जोडत राजश्री म्हणते की विनायका, तुझी अशीच कृपा आमच्या घरावर असू दे. आणि काकू म्हणते की लवकरात लवकर आम्हाला विनायका या संकटातून सोडव रे बाबा. तर हात जोडून ऋतुजा म्हणते की आणि आमच्या राघवला लवकर तू घरी पाठव. आणि त्यानंतर सिंधू सुद्धा हात जोडून बाप्पाला म्हणते की बाप्पा, आजपर्यंत आमच्या जशा पाठीशी उभा राहिलास तू, तसा इथून पुढेही उभा राहा. सगळेजण आता खुश झालेले असतात आणि राघवला लवकर परत तू बाप्पा घरी घेऊन ये असे सिंधू प्रार्थना करते. इकडे आता सिंधूचे वकील रस्त्याने जात असतात आणि पाटील वकील रस्त्याने फोनवरून बोलत जात असतात. वकील म्हणत असतात की हे बघा, मी सगळे पेपर्स रेडी करून ठेवलेत, तुम्ही या संध्याकाळी. असे फोनवर पाटीलचे बोलणे चालू असताना पाटील रस्त्यात उभे असतात. तर पाठीमागून मधू आता गाडीतून पाटील वकिलाच्या पाठीमागे उभी असते आणि पाटील वकिलांना बोलताना मधू बघते. आणि आता पाटील वकील त्यांचे बोलणे आवरून आता फोन ठेवतात आणि त्यांच्या कोटमधील अखेर ते कानातला आता पाटील वकिलांनी समोर धरलेलं असतं. तर पाठीमागे कारमधून मधू आता लांबवरून पाटील वकिलांना बघत असते. आणि आता पाटील वकील ते मधूच्या कानातले बघत असताना भरधा वेगाने मधू पाठीमागून तिची कार चालून अखेर पाटील वकिलांना जोराने उडवते. तर लगेचच पाठीमागून उडवलेल्या मधूच्या कारने पाटील वकील आता जोराने धडक बसून खाली पडलेले असतात. पाटील वकिलांच्या हातातले सगळे कागद हवेत उडालेले असतात आणि पाटील वकील रक्तबंबाळ होऊन खाली बेशुद्ध पडलेले असतात. ताबडतोब आता मधू तिच्या कारमधून उतरते आणि पाटील वकिलांकडे बघते. पाटील वकिलांचा चेहरा समोर करते तर पाटील वकिलांचा सगळा चेहरा रक्ताने माखलेला असतो.
त्यानंतर आता तिथे आसपास सगळीकडे बघत आता पाटील वकिलांच्या हातात ते कानातलं असल्याचे मधू बघते आणि पटकन आता मधू ते कानातलं आपल्या हातात घेते आणि म्हणते की सिंधू, हा एकमेव पुरावा तुझ्याकडे होता ना माझा. मधू म्हणते की आता तोही पुरावा तुझ्या हातातून गेलाय सिंधू, तेव्हा आता तू तुझ्या राघवला कशी वाचवशील. आणि आता मधू लगेच त्या कानातल्याकडे बघत विचार करते की राघवने आणि तू मला जेवढा त्रास दिलाय ना सिंधू, त्या सगळ्यांची किंमत तुम्हाला चुकवावीच लागेल. तर आता मधू म्हणते की सिंधू, तू अत्यंत हुशार निघाली. माझ्या कानातलं आता तू कलेक्ट केलं. मी तुला एकदमच हुशार समजतच नव्हते आणि बुद्धू समजत होते, पण आता मी पुन्हा ती चूक करणार नाही सिंधू. त्या कानातल्याकडे बघत मधू विचार करते की आता काही जरी झालं ना तरी सिंधू हा डाव मीच जिंकणार, म्हणजे मीच जिंकणार. इकडे आता सिंधू सगळ्यांना जवळ बोलावते आणि सांगते की हे बघा, आपल्याला अशी हिंमत हारून चालणार नाही आणि आता आपल्याला इथून पुढे खूप काळजी घ्यावी लागणार आहे. काकू म्हणते सिंधू, तू तर अगदी बरोबर बोलतेस, कारण ज्या वेळेस राघवला अटक झाली होती त्यावेळेस आमच्या पायाखालची जमीनच सरकली होती सिंधू. काकू म्हणते की अगं सिंधू, काय करावं आणि काय नाही आम्हाला त्यावेळेस कळतच नव्हतं, परिस्थितीच अशी आली होती. राघवला बेड्या घालून पोलीस इन्स्पेक्टर घेऊन जात होते. तो धर्माधिकारी काय काय बोलत होता. तर आता राजश्री म्हणते की हो सिंधू, तू जर नसते ना तर काय झालं असतं काय ठाऊक. राजश्री म्हणते की तू सोबत असताना मला खात्री आहे की आमच्या राघवला तू घरी घेऊन येशील आणि राघवच्या केसालाही धक्का लागू देणार नाहीस. तेव्हा आता सिंधू म्हणते की आई, आपल्या विचारांची ताकद फार मोठी असावी लागते आणि त्या विचारांच्या जोरावरती आपण अशक्य गोष्टीही साध्य करू शकतो. सिंधू म्हणते की म्हणूनच आई, आत्तापासून आपण फक्त पॉझिटिव्हच विचार करायचा. म्हणजे कसं, आपले राघव घरी आले आणि आपलं कुटुंब सुखी झालं, आपण आनंदाने आणि सुखाने राहतोय. फक्त आई असाच विचार करायचा. तेवढ्यात आता राजश्री म्हणते की सिंधू, तू अगोदर खाऊन घे बरं, तू काही खाल्लं नाही. तर आता काकू म्हणते की रेश्मा, ऋतूच्या ताबडतोब सिंधूला काहीतरी खायला द्या. तर आता काकू आणि राजश्री म्हणतात की आम्ही जरा राघवला भेटून येतो, सिंधू तू खाऊन घे. तर आता सिंधू म्हणते की हो. तर लगेच आता राजश्री आणि काकू राघवला भेटण्यासाठी आता तेथून निघालेल्या असतात. तर तेवढ्यात इकडे आता सिंधूच्या मोबाईलवर कॉल येतो आणि आता इन्स्पेक्टर सालेकरने सिंधूला फोन केलेला असतो. सिंधू म्हणते की हॅलो, बोला ना. तर आता सिंधू म्हणते बोला ना. तर इन्स्पेक्टर म्हणतो की मी इन्स्पेक्टर सालेकर बोलतोय आणि मॅडम तुमच्यासाठी एक बॅड न्यूज आहे. तुमच्या पाटील वकिलांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि ते सालेकरचे बोलणे ऐकून सिंधूच्याच पायाखालची जमीन सरकलेली असते. सिंधू म्हणते काय. तर सालेकर म्हणतो हो. आणि लगेच खाडकन सिंधू उठून उभा राहत म्हणते काय, कधी झाला ॲक्सिडेंट. सालेकर म्हणतो की मॅडम अगदी थोड्या वेळापूर्वी. तेव्हा आता सिंधू म्हणते कशी आहे त्यांची तब्येत. तर सालेकर म्हणतो मॅडम त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. ते ऐकून सिंधूला अजूनच मोठा धक्का बसलेला असतो. शेजारी असलेल्या ऋतुजा आणि रेश्मा आता फक्त सिंधूकडे बघत असतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर सालेकर म्हणतात की त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. सिंधू म्हणते ठीक आहे मी येतेच. तर सिंधू कॉल ठेवते आणि तेवढ्यात आता रेश्मा म्हणते की सिंधू काय झालं अगं, कुणाचा ॲक्सिडेंट झाला आहे. तर लगेचच सिंधू म्हणते की पाटील वकिलांचा अपघात झाला. जे राघवची केस हँडल करत होते ना त्या पाटील वकिलांचाच अपघात झाला. तेव्हा ऋतुजा म्हणते की अरे बापरे, आणि कशी आहे त्यांची तब्येत. तर आता सिंधू म्हणते की त्यांची तब्येत खूप क्रिटिकल आहे आणि त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. सिंधू म्हणते मी एक काम करते, मी त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन लगेच भेटून येते. आणि सिंधू तिची बॅग घेऊन तेथून निघून जाते. तर ऋतुजा रेश्मा एकमेकींकडे बघू लागतात आणि आता इकडे ताबडतोब सिंधू ही सिटी हॉस्पिटलमध्ये येते. तर तिथे पाटील वकील कॉटवरती सलाईनवरती पडून असतात. तेवढ्यात सिंधू तिथे येत म्हणते काय झालं वकील साहेब. तर आता सिंधूकडे बघत पाटील वकील म्हणतात की सॉरी मॅडम, मी तुमचा पुरावा वाचू शकलो नाही आणि मधू मॅडमच्या कानातलं माझ्याकडून आता मी तुम्हाला वाचू शकलो नाही आणि ते माझ्याकडून गेलं. ते ऐकताच सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. वारंवार पाटील वकील आता सिंधूची माफी मागत असतो. तेव्हा आता सिंधू म्हणते की राहू द्या, अगोदर तुम्ही स्वतः काळजी घ्या, पण मला अगोदर सांगा हे झालं तरी कसं पाटील साहेब.
तर आता पाटील वकील म्हणतात की मला खात्री आहे की हा प्री प्लान होता मॅडम. धर्माधिकारी वकील एवढे साधे आणि सरळ नाहीयेत. आपल्या हाती काहीतरी पुरावा लागलाय असा त्यांना संशय आला असणार, म्हणून त्यांनी माझ्यावरती हा असा हल्ला केला असणार. मला 101% खात्री आहे. तर आता सिंधू म्हणते म्हणजे हा ॲक्सिडेंट नव्हता तर पाटील वकील म्हणतात नाही. तेव्हा मॅडम प्लीज मला माफ करा. तर सिंधू म्हणते नाही, तुम्ही अगोदर तुमची काळजी घ्या, तुम्ही इकडची चिंता अजिबात करू नका. सिंधू म्हणते खरं तर मी तुम्हाला सॉरी म्हणायला हवं, कारण आमच्यामुळेच तुमच्यावरती ही वेळ आली. सिंधू म्हणते की तुम्ही जर आमची केस घेतलीच नसती तर तुमच्यावरती हा हल्ला झालाच नसता. तेव्हा आता पुन्हा माफी मागत सिंधू म्हणते की आय एम सॉरी, पण तुम्ही आता कसलाच विचार करू नका वकील साहेब. सिंधू म्हणते की अगोदर तुम्ही वकील साहेब स्वतःची काळजी घ्या. सिंधूची ती आता माणुसकी बघून वकील म्हणतो की मी लवकरात लवकर बरा होणार आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की ही केस आपणच जिंकणार. तर आता सिंधू म्हणते की नक्कीच ही केस आपणच जिंकू आणि त्या धर्माधिकारीने मला किती जरी घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी घाबरणारातली नाही आणि घाबरणारही नाही, असे आता सिंधूने पाटील वकिलांना सांगितलेले असते. इकडे आता राजश्री आणि काकू हे राघवला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात आणि राघव समोर येताच आता राजश्रीला आणि काकूला खूप वाईट वाटते. राघवचा हात आपल्या हातात घेत राजश्री म्हणते कसा आहेस रे राघव. तेव्हा राघव म्हणतो की आई काकू तुम्ही माझी काळजी करू नका, मी ठीक आहे. काकू म्हणते की राघवा अरे सिंधूकडून आम्हाला पुराव्याबद्दल कळालं बरं का. काकू म्हणते की तू काही काळजी करू नकोस राघवा, लवकरच तू घरी येशील. राजश्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. तेव्हा आता राघव म्हणतो की हो मी लवकरच घरी येईल. राघव आता राजश्रीला समजावू लागतो आणि म्हणतो हे बघ आई लवकरच मी घरी येणार आहे आणि मला काहीच झालेलं नाहीये, तेव्हा तू काळजी करू नकोस. राघव म्हणतो तुम्ही सगळे माझ्या पाठीशी आहात ना, तेव्हा तुम्ही बिनधास्त राहा. राघव म्हणतो की आज ना उद्या मी या संकटातून नक्की बाहेर पडेन. काकू म्हणते की बाहेर पडेल म्हणजे काय राघव, तू बाहेर पडणारच आहे. अरे मी रोज विनायकाकडे प्रार्थना करते. तेव्हा आता राघव त्यांच्याकडे बघत म्हणतो की तुमच्या लोकांचा हाच विश्वास माझी ताकद आहे आणि याच ताकदीमुळे मी लवकर बाहेर पडेल, तेव्हा तुम्ही माझी काळजी करू नका, असे राघव आता काकू आणि राजश्रीला समजावतो. राजश्री म्हणते की राघवा तू नाही तर घर खायला उठे रे, तुझ्याशिवाय काहीच नाही. रडतच राजश्री म्हणते की राघव अरे कशातच मन लागत नाही आणि आमच्यासाठी जग थांबलंय. तेव्हा आता राजश्रीकडे बघत राघव म्हणतो की आई तू स्वतःला सांभाळ. जसा तुमचा माझ्यावरती विश्वास आहे तसा देवाचा सुद्धा आमच्यावरती आणि आमचा सुद्धा देवावर विश्वास आहे. तो सगळं बघतोय आणि तो सत्याची बाजू घेऊन मला नक्की न्याय देईल आणि मी लवकरच बाहेर येईल आई, असे आता राघवने पुन्हा एकदा राजश्रीला समजावलेलं असतं. राघव म्हणतो की आणि सिंधूला त्या मधूच्या विरोधात एवढा मोठा सुंदर पुरावा सापडलाय, तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका. तर काकू म्हणते की खरंच राघव आपली सिंधू ग्रेट आहे. काकू म्हणते की तसे राघव तुझ्या आईने सुद्धा देवाला पाण्यात घालून ठेवलंय, तू सुखरूप बाहेर येईपर्यंत ती देवाला काय बाहेर काढणार नाही. काकू म्हणते की राजश्री काही माघार घेणार नाही, त्यामुळे विनायकाला सुद्धा तिची इच्छा पूर्ण करावंच लागेल राघव. तेव्हा आता राघव त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो की काकू आई तुम्ही माझी काहीही काळजी करू नका, फक्त काही दिवसांसाठी मी इथे आहे आणि सिंधूला सुद्धा आता पुरावा सापडलाय आणि त्यामुळे आता गोष्टी पुढे सरकवायला देखील सुरुवात झाली आणि त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका, असे आता ठामपणे राघवने पुन्हा एकदा राजश्री आणि काकूला समजावलेलं असतं. राघव म्हणतो की आई तू आता रडायचं नाही यापुढे आणि स्वतःची काळजी घेशील तू. तेव्हा आता राजश्री तिचं रडणं थांबवते आणि काकू राजश्री राघवला म्हणतात की तू सुद्धा राघवा तुझी काळजी घे बर का. आणि आता राजश्री ही डोळे पुसत राघवकडे बघू लागते. तर काकू म्हणते की चल आता राजश्री, आणि राजश्रीला घेऊन काकू आता निघून जाते. इकडे आता मधू पाटील वकिलाला आता कारने ठोकर मारून आता घरी आलेली असते आणि धर्माधिकारी समोर येते आणि लगेचच मधू ते कानातलं धर्माधिकारीला दाखवत म्हणते की मामा हेच ते कानातलं आणि हेच माझं ते कानातलं त्या सिंधूला सापडलं असणार. तर आता मधू म्हणते की हे कानातलं माझ्या अगेन्स्ट त्यांनी कोर्टात सादर केलं असतं, म्हणजे मग काय झालं असतं मामा. तेव्हा आता धर्माधिकारी मधूला म्हणतो की बाळा तू कशाला एवढं टेन्शन घेतीस, तू काही काळजी करू नकोस. तर मधू म्हणते मामा मला टेन्शन येतंय.
तर आता मधू म्हणते की माझ्या अगेन्स्ट त्यांना अजून काही मिळालं असलं तर मामा. तर आता धर्माधिकारी म्हणतो की मला नाही वाटत राणी तसं, आणि त्या राघववरचे आरोप एवढे गंभीर आहे की तो याच्यातून सुटणं शक्यच नाही राणी. तेव्हा तू काही काळजी करू नकोस. तेव्हा धर्माधिकारी म्हणतो की राघव सुटणं एवढं सोपं नाहीये राणी, त्याची तू काळजी करू नकोस. तर आता लगेचच राणी म्हणते की मामा, अरे त्या राघवला सोडवण्यासाठी ती सिंधू इकडचं जग तिकडं सुद्धा करायला मागे पुढे बघणार नाही. ती कशी आहे ना मामा तुला माहितीच नाही. तेव्हा धर्माधिकारी म्हणतो की अगं मी कसा आहे हे तुलाच माहीत नाही तर मग ती सिंधूला कसं माहीत असणार. तेव्हा तू त्याची काळजी करू नकोस. धर्माधिकारी म्हणतो प्रत्यक्ष परमेश्वर जरी आला ना तरी आता राघवला सोडू शकत नाही. तर आता मधू म्हणते की नाही मामा, आपल्याला त्या सिंधूवरती लक्ष ठेवावंच लागेल. मधू म्हणते की सिंधूलाच काय मामा, पण सगळ्या रत्नपारखींवर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. त्या रत्नपारख्यांना हाताशी धरून ती सिंधू नक्कीच आपल्या अगेन्स्ट काहीतरी पुरावा मिळवील, कारण ती खूप हुशार आहे. ती सिंधू ना डेली काय करते, कुणाशी बोलते, कुणाची भेट घेते, याच्यावरती डेली आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे, असे आता मधूने आता धर्माधिकारीला सांगितलेलं असतं. मधू म्हणते की म्हणूनच त्या सिंधूवरती लक्ष ठेवण्यासाठी, आणि तेही 24 तास, त्यासाठी आपल्याला एक माणूस बघायला हवा आणि अपॉइंट करायला हवा मामा. तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो माझ्याकडे एक आयडिया आहे. ती ऐकून मधू म्हणते की काय, अरे मामा पटकन सांग ना, तुझ्याकडे एखादा माणूस आहे का. तर आता धर्माधिकारी म्हणतो की त्यापेक्षा ग्रेट आयडिया आहे माझ्याकडे. मधू म्हणते सांग ना मग पटकन मामा. तेव्हा आता लगेचच मधू म्हणते की अरे काय आयडिया आहे सांग मामा. तर धर्माधिकारी म्हणतो राणी, आपण जर रत्नपारख्यांच्या घरी CCTV इन्स्टॉल केले तर. ते ऐकून मधूला खूप आनंद झालेला असतो, आणि मधू म्हणते की मामा ही तर ग्रेट आयडिया आहे. माझा अत्यंत विश्वासू माणूस आहे, आणि त्याने जर एकदा का रत्नपारख्यांच्या घरी CCTV लावले तर मग रत्नपारख्यांवर आपल्याला बारीक नजर ठेवता येईल. तेव्हा आता मधू म्हणते की ही तर खूपच चांगली आयडिया आहे. धर्माधिकारी म्हणतो की पण त्यांच्या घरात CCTV कॅमेरे कुठे इन्स्टॉल करायचे ना, याचा आपल्याला विचार करावा लागेल. धर्माधिकारी म्हणतो राणी, तू एवढ्या दिवस तिथे राहत होती तेव्हा त्या घराचा कानाकोपरा तुला ठाऊक आहे, तेव्हा आता आपण त्याचा विचार करायला हवा. तेव्हा आता मधू म्हणते की मामा, पण त्या अगोदर मला एक कॉल करावा लागेल. आणि मधू तिचा मोबाईल घेऊन लगेच तिच्या मोबाईलवरून एका व्यक्तीला मधूने कॉल केलेला असतो, आणि मधूने त्याला सगळी हकीकत फोनवरती सांगितलेली असते. आणि लगेच आता मधूने फोनवरती सगळी हकीकत सांगताच मधू फोन ठेवते, आणि आता धर्माधिकारीला मधूने सगळी इन्स्ट्रक्शन आणि सगळी माहिती दिलेली असते. आणि CCTV बसवण्याचा नवीन प्लान आता मधूने धर्माधिकारी सोबत आखलेला असतो. इकडे आता सिंधू ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन राघवची भेट घेते. राघव तिथे येता सिंधू म्हणते की राघव, श्रीकांतला आपला संशय आला. तेव्हा आता इकडे तिकडे बघत राघव म्हणतो की याचा अर्थ आपल्याकडे पुरावा आहे हे त्याला समजलंय वाटतं. तेव्हा आता सिंधू म्हणते की त्यांनी पाटील वकिलांना गाठलं. ते ऐकताच राघवला धक्का बसतो. राघव म्हणतो की पाटील वकील सेफ आहेत ना. तर सिंधू म्हणते की त्यांचा ॲक्सिडेंट झालाय. तर आता ते ऐकून राघवने डोक्याला हात लावलेला असतो. सिंधू म्हणते की आता काय करायचं राघव, आणि त्याच पुराव्याच्या आधारे आपण मधूच्या घरावरती सर्च वॉरंट काढणार होतो राघव. सिंधू म्हणते की राघव, श्रीकांत धर्माधिकाऱ्याच्या विरुद्ध केस लढायला आपल्याला फक्त ते एकमेव वकील मिळाले होते. तेव्हा आता आपल्या केसचं आपण काय करणार आहोत राघव. तर राघव म्हणतो की त्या धर्माधिकारीवर मला अगोदरपासून संशय होताच. तेव्हा आता सिंधू म्हणते की याची कल्पना राघव तुम्ही मला अगोदर का नाही दिली. तेव्हा आता राघव म्हणतो की तशी संधी मला मिळालीच नाही. तेव्हा आता सिंधू म्हणते की मग आता काय करायचं राघव. तर राघव म्हणतो की सिंधू, काहीतरी मार्ग नक्की निघेल, तू एवढी काळजी करू नकोस. तेव्हा आता राघव म्हणतो की हे बघ सिंधू, एखादा व्यक्ती हल्ला कधी करतो. तर आता सिंधू म्हणते की स्वतःचा बचाव करण्यासाठी. तर राघव म्हणतो की एक्सलंट. आणि आता अखेर राघवने त्याचा प्लान सिंधूला सांगितलेला असतो, आणि राघवने सांगितलेलं असतं की स्वतःचा बचाव करण्यासाठी नक्कीच ते काहीतरी करतील. तर आता इकडे धर्माधिकारीने अत्यंत हुशारीने त्याच्या माणसाला आता रत्नपारख्यांच्या घरी पाठवून CCTV रत्नपारख्यांच्या घरी बसवलेले असतात. आणि आता CCTV बसवताच आता धर्माधिकारी राणीकडे येतो आणि म्हणतो की राणी, आपलं काम झालं, आणि रत्नपारख्यांच्या घरी CCTV बसवले, आणि आता रत्नपारख्यांच्या घरी कोण काय काय करतं याची खडानखडा माहिती आपल्याला मिळणार. तेव्हा राणी देखील खूप
खूप खुश झालेली असते आणि राणी म्हणते की एक्सलंट मामा. आणि आता आपल्याला स्पेशली त्या सिंधूवरती लक्ष ठेवायला हवं, ती काय करते, कुठे जाते, हे आता आपल्याला सगळं समजेल. आणि आता मधूला देखील मोठा आनंद झालेला असतो. इकडे आता सिंधूने सुद्धा एक भयानक डाव खेळलेला असतो आणि शेरास सव्वा शेर बनून सिंधू ही वासुदेवाच्या वेशात आता रत्नबारक्यांच्या घरातून डायरेक्ट मधूच्या आईच्या घरी आलेली असते. आणि तिथे आता धर्माधिकारी एकटा असतो. वासुदेवातल्या वेशातली सिंधू आता तिच्याकडे असलेले पवित्र उदक आता मधूच्या आईच्या घरावरती शिंपडू लागते. घरात येताच इकडे तिकडे आता वासुदेवाच्या वेशातील सिंधू मधूला शोधत असते. आणि आता ते उदक शिंपडत असताना सिंधू विचार करते की काही जरी झालं ना तरी आज मधूला मी येथून शोधून काढणार म्हणजे काढणारच. आणि आता धर्माधिकारी सुद्धा वासुदेवाच्या वेशातल्या सिंधूला बघत असतो, तर सिंधू मधूला. तेव्हा आता वासुदेवाच्या वेशात आलेली सिंधू मधूला आता विभावरीच्या घरी कशी बघते आणि मधू जिवंत असल्याचे सत्य भरल्या डोळ्यांनी बघून वासुदेवाच्या वेशातली सिंधू आता सगळ्यात मोठा भयानक पुरावा घेऊन कशी बाहेर पडते हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडिओ मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.